आज मस्साजोग गावकऱ्यांनी जे कालपासून उपोषण चालू केलं याला भेट द्यायला सकाळी आल्यानंतर सर्वांना विनंती केली. एसपी साहेबांना पण बोललो. बऱ्याच वेळेस ज्या मागण्या आहेत त्या वारंवार वाटते, पण आमच्याकडे काही नवीन ऍडिशनल मागण्या होत नाहीत. याच मागण्या पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब करते, गाव करते, आम्ही सर्व करतो. तरी पण या मागणीला काही विलंब होतोय, त्याच्याशी मी आपल्याशी मगाशी पण बोललो. आज सर्वांची एक एसपी साहेबांना बोलल्यानंतर एसपी साहेब म्हणले की एक डिटेल मला तक्रार द्या. तक्रार माझ्याकडे आल्याच्या नंतर मी त्याच्यात माझ्या अखत्यारीत जे गोष्टी येतात ते मी चौकशी करेन. जे सीआयडी कडे आहे त्यांनी सीआयडीना कळवेल, जी शासनाला आहे ते शासनाला कळवेल. आणि ते तक्रार आज मला वाटतं 28ला द्यायचं ठरलंय, म्हणजे उद्या परवा दिवशी त्या तयार करून 28ला द्यायचा ठरलाय. आणि त्याच्यानंतर 8 दिवस द्या म्हणले मला, 8 ते 10 दिवस समजा. आज 10 तारखेपर्यंत साधारणतः आपण समजू त्यांनी 8 दिवस म्हणले तर आपण 2 दिवस आगाव दिले, पण 10 तारखेपर्यंत त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. अशा 6 मागण्या आहेत. आणि या प्रत्येक मागण्यावर प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे विषय आहेत. मी मगाशी पण बोलताना सांगितलं की ही जी घटना घडली ह्याचा मूळ कुठं आहे ते 28 मे मुळे याचा. तर 28 मेला ज्या रमेश गुलेवर जी 29 तारखेला गुन्हा झाला खंडणीचा आणि त्याचा सह आरोपी तो एक आरोपी कोण आहे आणखी पोलिसांनी तपासलाच नाही. ही विषय कुणाकडे येणार आहे? आज मीडियाच्या माध्यमातून एक खासदार या नात्याने मी ऍडिशनल साहेबांना सांगतो की तो तक्रार त्याची येऊ दे की नाही येऊ दे, तर सेकंड आरोपी कोण आहे तपासा ना. पण आम्ही सांगतो याला काहीतरी तुम्ही बोलतो तर हा विषय सुद्धा पॉईंट टू पॉईंट एक विषय झाला पाहिजे की ठीक आहे आता अण्णा आभार मानतात हा त्यांचा विषय आहे किंवा माझा जो विषय ते मला वाटते ते मी बोलतोय. कारण हा जो 29 मेला जी तक्रार झाली त्याच्यातला दुसरा आरोपी कोण आहे आणखी तपासलाच नाही. जर ते एक विषय जर ज्या त्यावेळेस संपला असता तर ही पुढे घडलं नसतं. ठीक आहे, ती हा विषय एक तपासला पाहिजे. त्याच्यानंतर ही घटना जी घडली ती परत पुन्हा 6 तारखेला घडली, पण 6 तारखेच्या अगोदर 29 नोव्हेंबरलाच घटना घडली, खंडणी मागितली. पण त्या खंडणीचा गुन्हा त्या दिवशी नोंद करून घेतला नाही पोलिसने. मग हा पोलिसने का करून घेतला नाही हा सुद्धा एसपी कडेच विषय येतो. म्हणजे हा एसआयडी किंवा सीआयडी कडे नाही विषय. ती जर 29 नोव्हेंबरला तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर पुन्हा 6 डिसेंबरची घटना घडली नसती. कुणाचा फोन आला 29 डिसेंबरला? कुणाचा फोन आला? 29 मेला दुसरा आरोपी पकडू नका किंवा दुसरा कोणही 19 मेला जी 29 मेला पण जो झाला त्याच्यातला एक जो आरोपी होता तो आणखी अटकच नाही, कोणही तीच माहित नाही, त्याच्यावर कारवाई नाही. आणि त्याच्यानंतर 29 नोव्हेंबरला जी घटना घडली, 29 नोव्हेंबरला ह्या वाल्मिक कराड बरोबर जेवढे फोटो दिसतात तेवढ्याना तरी तुम्ही 6 आरोपी करा ना. कुणाचं एबीसीडी सगळ्याची नावं घ्यायची गरजच काय? की ते फोटो दिसतात डायरेक्ट. त्या दिवशीच आकला हापला. आम्ही 29 यालाच नोव्हेंबरलाच ते खंडणी मागण्यासाठी आले आणि त्या दिवशी खंडणी मागितली. म्हणून त्याची फिर्याद कधी घेतली तर जी 9 डिसेंबरचा अण्णाचा मर्डर झाला आणि 11 डिसेंबरला मी ज्यावेळेस अमित भाई शाह यांना भेटलो त्याच्यानंतर जी सूत्र हल्ले त्याच्यानंतर तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्या दिवशी माझ्या भेट झाली सकाळी 10:30ला शुक्ला मॅडमला फोन, ती बाकीच्या विषय चालू पण त्या दिवशी झाला 11 तारखेला. मग 11 तारखेपर्यंत हा 29 तारखेचा गुन्हा जर त्या दिवशी झाला असता तर आमचा संतोषचा खुनच झाला नसता ना. मग ह्याचा तपास म्हणजे पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे की हा तपास एसपीने केला पाहिजे की हा काय गुन्हा नोंद केला नाही. आणि ह्याच्यावर डबल मागणी केली जाणार नाही. हीच मागणी डबल रितसर मी गावकऱ्यांची मागणी आहे त्यांचा अर्ज जाणार. पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ह्या पॉईंट वाईज एक पत्र एसपी साहेबांना देणार आहे. आणि मी म्हणतो की हीच तुम्ही माझी मागणी समजा. आणि आज तुम्ही शासनाच्या वतीनं पण आहात तर तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा एसपी साहेबांना बोला आणि त्याच्यावरही करा. जर हे झालं तर पुढे काय होणार नाही. त्याच्यानंतरच्या ह्या जी मागण्या येतात आजच्या 6 तर ह्या 6 मागण्यावर वारंवार ह्याच मागण्या मागतात. असं नाही की एखादं आंदोलन आज झालंय म्हणून दुसरी मागणी ऍड केली अशी नाहीये. ह्यांचं म्हणणं जे गावकऱ्यांचं कुटुंबाचं किंवा आमचं जे म्हणणं आहे ह्याच मागण्यात. आता याच्यावर बऱ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस जसं म्हणलं तसं ठीक आहे घटना घडतात, पण ह्याच्यावर आता आज उज्ज्वल निकुंज साहेबांची नेमणूक केली. समजा ज्या मागण्या होत्या त्यातला एक मुद्दा मान्य झालाय. आता ही पोलीस महाजन आणि पाटील पाटलाला फक्त सस्पेंड केलंय, त्याला सहआरोपी त्याच दिवशी करा म्हणते ना गाव. मग आतापर्यंत अन्न होत नाही. तुम्ही पण शासनामध्ये आहेत, मला तुमच्या म्हणजे याच्यावर राजकारण नाही आणायचं. पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बोला ना. तुमच्या मुख्यमंत्र्यांचे तुम्ही आभार माना, पण मी नाही मानणार आज. कारण त्यांनी वेळेत केलंच पाहिजे. कारण आता काय होतं 3 महिने झाले ना, किती दिवस संयम तुटत चाललाय. आणि गावाला आता गावाने काय सांगितलं तुम्ही कुणीच येऊ नका. म्हणजे आता मी त्या घरात असताना सुद्धा मला म्हणले की पोटारी म्हणून येऊ नका. आता लोकप्रतिनिधी मी मला येऊ नका म्हणले मला पण बंद करावं लागेल गावाला यायचं. म्हणजे गावाची भावना सुद्धा एवढी तीव्र होत चालली, कुटुंबाची व्हायला लागली. किती दिवस आणता पण आपल्याला करायचं तर आहे. आपण एवढे तुम्ही सगळेच जण याच्यात ऍक्टिव्ह आहात, सर्व पक्षीय लोक आपण याच्यात झटतोय तुम्ही आणि सर्वांची भावना तुमच्यावरच आहे. मी खासदार जरी असलो तर तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात. परत मी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं सर मी मुख्यमंत्र्याचा लाडका आहे. मग मुख्यमंत्र्याच्या लाडक्या आमदारांनी माझी विनंती वेळेतच करा. आता पुढच्या वेळेस 10 तारखेच्या नंतर आम्हाला आंदोलन नको.
म्हणजे माझी पर्सनली विनंती, तुम्ही तर तिथे ऍक्टिव्ह आहात, पण खासदार म्हणून कुठे यावं लागत असलं तुम्हाला तरी मी तुमच्या सोबत येईल. पण हा विषय असा आहे की ह्या लढ्यामध्ये कुठला पक्ष नाही, राजकारण नाही, काय नाही. हा लढा आपला घरचा आहे. मी तर माझं कुटुंब म्हणून मी लढणार आहे, शेवटपर्यंत लढणार म्हणून सांगितलं. तुमची तीच भूमिका आहे. कारण तुमच्यावर कोणी जरी काय म्हणलं तर मी आताही मला मीडियाने तुम्ही याच्या अगोदर विचारलं, मी म्हणलं तो विषय संपला, त्याच्यावर काय बोलण्यात मतलब नाहीये. हा लढा लढतो, आम्ही सगळे करतो. तर या लढ्यामध्ये माझी अपेक्षा आहे की यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सांगून मुख्यमंत्री महोदयांनी वेळेत झाला पाहिजे. आणि आता तो वाशीचा किस्सा तर किती हास्यास्पद आहे की महाजन पीआयनी मला सांगितलेलं रेकॉर्ड आहे, त्याचं सीडीआर काढा. महाजनना मी म्हणलं तुम्ही कसं काय माणसं सुटले तुमची, नाही पुढे जंगलातून, मला स्वतःला बोलले अरे कुठे जंगल आहे वाशीत, आणि व्हिडिओ कुठला येतोय, वाशी गावातला, चौकातला. आणि त्या चौकामध्ये तो पीआय बीआय सगळे एवढे सगळे असतात. त्या या सगळ्या गोष्टी बेबनाव किती केला जातो. आणि माझं म्हणणं आहे की संतोष अण्णाला आमच्या ज्या 3 वाजता पकडलं आणि 6 वाजता मर्डर झाल्याची बातमी येते, 6 वाजून 5-10 मिनिटाला 3 तासात बातमी येते. ती बातमी पोलिसला कळते आणि पोलिसच डायरेक्ट बाटलाय. मग आमचे लोक एवढे हक्क गाव 1000 लोक फिरते, त्यांना माहित नाही. तुम्हाला पोलिसलाच कसं माहित झालं तिथं बॉडी? हा पण संशयास्पद नाहीये उपक्रम, पण ते पाटलालाच माहित आहे. मग त्याला इथून टाकळीला नेलं, टाकळीच्या शिवारात मारलं, तिथून कुठं दैटण्याला नेऊन टाकलं. हे सगळा प्रकार सुद्धा पाटील संशय. मग या पाटलाचे सीडीआर काढले पाहिजेत. आणि महाजनना सुद्धा माहित होतं. आणि धनंजयनी सुद्धा तो एक आरोपी जो होता त्याला सुद्धा 36 फोन केलेत. आणि ते काय नाही ना आता अण्णा 10 मिनिटात यायला, 5 मिनिटात यायला, आई फोन करतायत. म्हणजे एवढं किती वाईट आहे. 5 मिनिटात यायला ना आम्हाला डायरेक्ट बॉडीच झाली म्हणून कळतंय. आमचं शरीर राहिलं नाही, आता बॉडी झाली असं कळतंय. आणि ते 6:15 कळलं जातंय 3 तासात अवघ्या. आणि असं एवढं वाईट कृत्य करून मारलंय. आणि याच्यामध्ये फक्त एकच मागणी आहे गावकऱ्याची, त्या मागणीबरोबर आम्ही सोबतच आहोत. गावकऱ्यांनी किती जरी काय म्हणले तर मी शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मी गावासोबत राहणार आहे. तुम्ही मना करा, काय या म्हणा, नाही या म्हणा, तरी मी येणार आहे. मी तुमच्या सोबतच राहणार आहे. तुम्ही मला हाकलून लावलं तरी राहणार आहे. कारण हा माझा अधिकार आहे, माझा कुटुंब आहे. मी याच गटातून जिल्हा परिषदला आलोय. सगळ्या गोष्टीत मला खूप प्रेम केलं नाही गाव आहे. मला राजकारण न करता पण एवढं म्हणजे प्रेमातलं गाव आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सोबत राहणार आहे. आणि माझी शासनाला, मायबाप, मुख्यमंत्र्यांना पण मागणी आहे. आणि एसपी साहेबाला विशेष करून मागणी आहे. एसपी साहेब म्हणजे कर्तव्यदक्ष म्हणून आलेले, 2 महिने झाले त्यांना इथं येऊन, पण त्यांनी आणखी एकाही अधिकाऱ्याची बदली केली नाही. आणि एका दुसरं तरी इकडे बदला, रेग्युलर बदले. आणि त्यांचे मुलं बाळ बघता सगळ्याचे, आमचे मुलं बाळ मरायला लागले. आणि ह्यांचे मुलं बाळा कुठवर बघणार, एखाद्याला नाही उचलून टाकतं. इमर्जन्सीचे अधिकार आहे एसपीना, एखादा अधिकार तरी कुठला तरी बदला. असं म्हणजे आज जरी सध्या लोक जी काम करतायत त्यांचं कौतुक केलं जाईल. पण जी एसआयटी सीआयटी कडे जो हा तपास आहे, यांना सुद्धा विनंती की यांनी सुद्धा पारदर्शकपणा, या काही घटना, तर समजा अण्णा जसं म्हणले की आम्ही काही घटना नाही मीडिया समजा नका सांगू, पण ज्या घटना जे काय केलंय तुम्ही मागं, जे करायचंय किंवा जी गोपनीयता भाग त्या एसआयटी सीआयडी नाही सांगावा, पण जी बोलता येतं तेवढं आम्ही एवढं केलंय ते सांगितलं पाहिजे लोकांना. लोक समाधानी होईल, महाराष्ट्र समाधानी होईल, कुटुंबाला समाधान लाभ आहे. कुटुंबाला जरी विचारायला गेलं तर धनंजयला दाब दिला जातो तिथं. आणि त्या आरोपीचा काय, ते आलताच कशाला तिथं? तो आरोपी ज्यांना, जो माणूस दाब देतो सीआयडीच्या याच्या, डायरेक्ट तो आला कसा? मग आतापर्यंत त्याचं काय काहीच झालं नाही, त्याच्यावर साधा गुन्हा नाही, एनसी सुद्धा दाखल नाही. मग अण्णा कसं तुम्ही म्हणता, तुम्ही स्वतंत्र मोकोका लावा नाही 5-6 जणांवर. ज्या दिवशी 6 तारखेला मारलं त्या दिवशी बाहेर किती जण होते? 10 वेळेस म्हणलं बाईटला मी. 6 तारखेला जे आवाडा कंपनीच्या दारात काही लोक होते बाहेरून, आणि मध्ये भांडणं चालू होते. ते बाहेर कोण कोण होते त्याचा तपास सगळ्या पोलिसला माहित आहे, कारण पाटील त्यांच्यात होता. मग एवढं सगळं असताना पाटलाला सगळं माहित आहे. त्याच्यातले 2-4 अधिकारी बीड जिल्ह्यात असे आहेत की ह्या सगळ्यांना सगळं माहित आहे. सगळ्याची सीडीआर काढली कळते. कारण आता हे वाल्मिक कराड त्या दिवशी पळून गेले सरेंडर होण्यासाठी. त्या दिवशी जी गाडी वापरली ती गाडीचा मालक म्हणतो काहीतरी बनावटी. पिक्चरला जी स्टोरी दिली जाते ती तरी सुद्धा लाज येणारी असेल, किंवा एखादी वाटत नाही ही तरी जरा वेगळी, अशा पद्धतीची स्टोरी बनवून सांगितली जाते. आणि तो माणूस आमच्याकडे कुणी आला माणूस आता सुद्धा एका दिवस असेल काय चाललंय बघायला माहित नाही. जर आम्ही आलो, पवार साहेब मी त्यावेळेस होताच, अजितदादा आले त्यावेळेस होताच, परत आणखी जेवढे माणसं आले त्यावेळेस इथं होताच. आणि नेऊन सोडायला तीच होता. आणि ते म्हणतो माझ्या गाडीत आलीच नाही. म्हणजे अशा पद्धतीचं ते ह्याच्यावर सुद्धा पोलिसनी त्या लक्ष घातलं पाहिजे. पोलिसनी सुद्धा ह्या आदल्या दिवशी सरेंडर व्हायच्या अगोदर ही यंत्रणा कोण कोण कामात होती तेवढे बघा ना तुम्ही. सीआयडी कडे तपास जायच्या अगोदर जेवढ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यात, मग तुम्ही काय मोबाईलचे सगळे लोकेशन, मोबाईलचे सगळे जेवढे पुरावे तेवढे नष्ट करूनच आरोपी अटक करायला सांगितलं का? सेटलमेंट केली, आरोपी बरोबर सेटलमेंट करून सरेंडर झाला. पण त्याच्या मंत्र्याबरोबर केली असेल, कुणाबरोबर केली असेल, आता मी कशाला कुणाचं नाव घेऊ?
पुन्हा बरोबर झाली, कुठं झाली, त्याच्यामुळे नंतर आरोप झाला. ह्या सुद्धा गोष्टी पोलिसांनी आश्वासन आज दिलंय. म्हणून मी गावकऱ्यांना विनंती केली की आज तुम्ही आपल्याला एकदा आपण यांना चान्स देऊयात. आणि त्याच्यानंतर गावकरी म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणतात आपण आंदोलन मागे घ्या, तयार आहे तुम्ही, तसं लेखी द्या म्हणा, त्यांना तर पण लेखी द्या. त्याच्याप्रमाणे ते लेखी पण देत आहेत. आता त्यांनी लेखी पण दिले आपल्याला. त्याच्या अनुषंगाने फक्त डिटेल आपण निवेदन दाखल करू आणि परत अण्णा असतील, आपण असतील, सगळेजण हा लढा लढू. पण गाववाल्यांना सुद्धा माझी विनंती की आंदोलन कुठलं करताना ठीक आहे, गावाचा जरी निर्णय असला तरी एक मी तुमच्यातला म्हणून कमीत कमी थोडं चर्चा करा, नाही तर लगेच डिक्लेअर करू नका. हात जोडून विनंती, खूप त्रास होत आहे. एवढं तुम्ही त्रासात आहात 3 महिने. आम्ही काय नाही, आम्ही जब इकडे दिल्लीला गेलो, मुंबईला गेलो, आज इकडे गेलो, तिथं आमचा टाइम जातोय. पण त्या आईचा टाइम कसा जात असेल, लेकराचा टाइम कसा जात असेल, ह्यांचा टाइम कसा, खूप मोठं सहन करणं एवढं शक्य नाहीये. त्याच्यासाठी थोडा एखादा निर्णय घेताना थोडा म्हणजे आपण काळजीपूर्वक घ्यावा अशी माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. आणि तुम्ही आज हे आमच्या सर्वांच्या विनंतीचा मान देऊन उपोषण मागे घेतात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानणार आहे. आणि अण्णा, तुम्हाला सुद्धा तुमचे आभार मानणार आहे की तुम्ही आज उज्ज्वल निकमुख साहेबांची जी मागणी कुटुंबाची होती ती मान्य करण्यासाठी प्रयत्न केले. पण याच्या पुढच्या काळात बी ह्या ज्या मागण्या आहेत आज मी दिलेल्या सुद्धा आणि कुटुंबाने दिल्या, ह्या 8 दिवसातच करा. आपण इथं सांगताना 10 तारीख म्हणतोय तुम्हाला, पण मला वाटतं 5 तारखेपर्यंत करा ना. किती वेळ लागतंय करायचं म्हणलं. तुम्ही एसपींना बोला, मी तर बोलतोय. आणि आता पोलीस यंत्रणेवर आज काय बोलणार नाही, नंतर बोलेल मी, कारण बोलायचंच आहे मला. आजचा विषय खूप वेगळा आहे. पण